मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि या अधिवेशनामध्ये ओबीसी सारखा मराठा समाजाचा एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून या प्रवर्गातून 10% आरक्षण देण्याची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आपण बारामती तालुक्यातील मोडवे या गावातील आठवडे बाजाराला आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांचीच संवाद साधू। काय सांगाल, राज्य सरकारच्या माध्यमातून आज मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी सारखे एक विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेलं आहे, काय भावना आहे? महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन घेऊन जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण चुकीच्या पद्धतीचं आहे। जरांगे पाटील यांची मागणी होती की जे आरक्षण हवं ते फक्त ओबीसीतूनच हवं होतं। महाराष्ट्र शासनानं मराठ्यांची ही केलेली फसवणूक आहे। ही फसवणूक जर थांबवायची असेल आणि जरांगे पाटलांना जर योग्य न्याय द्यायचा असेल तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। ही जी मागणी होती ती मागणी अतिशय योग्य होती। महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांची फसवणूक केलेली आढळते। मूळ मागणी बाजूला ठेवून त्यांनी केलेलं हे आरक्षणची जी टक्केवारी आहे त्याच्यातून समाजाचा कोणताही फायदा होणार नाही। प्रामुख्याने शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जे आरक्षण होतं ते आरक्षण शासनानं पूर्णतः बाजूला करून मराठ्यांची शुद्ध फसवणूक केलेली आढळते। नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल, राज्य सरकारने हे जे आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं, हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का? भविष्यात ह्याचा फायदा मराठा समाजातील युवकांना होईल का? मराठा समाजातील लोकांना याचा फायदा होईल, परंतु हे जर आरक्षण जर आज जसं अधिवेशनच झाले त्याप्रमाणे जर ते सक्सेस झालं तर मराठ्यांचा गरीब विद्यार्थ्यांचा फायदा होईल, त्रुटी कमी होतील, बाकी काय। आणि जरांगे पाटलांनी आज इशारा दिला आहे की उद्यापासून ते राज्यभर आंदोलन करतायत, काय भूमिका असेल तुमची? कुठली? ह्या आरक्षण जरांगे पाटलांना हे आरक्षण मान्य नाही, त्यांनी सरसकट ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना द्यावं अशी मागणी केली होती, मात्र राज्य सरकारकडून फक्त 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे। उद्यापासून मराठा समाजाची भूमिका काय असेल? मराठा परत आंदोलनाच्या पात्रतेत राहतील। नक्कीच इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, हे जे जरांगे पाटलांनी आता इशारा दिला आहे, हे जे 10% सरकारनं आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षण हे म्हणून जरांगे पाटलांना मान्य नाही, तुम्हाला काय वाटतं ह्या आरक्षणाबद्दल? आम्हाला सुद्धा मान्य नाही ती, कारण आरक्षण चुकीच्या पद्धतीने ठेवलेलं आहे ते। आणि आता जरांगे पाटील ज्यावेळेस परत उपोषण बसणार त्यावेळी आमचा पूर्ण पाठिंबा राहणार। नक्कीच जरांगे पाटील पुढच्या वेळेस आंदोलन करणार असतील तर मराठा समाजाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा असेल। मात्र राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचं येथील नागरिकांकडून सांगण्यात येतं आहे। यामुळे आता राज्य सरकार या मराठा आरक्षणासंदर्भात काय फेरविचार करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, मोडवे, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।